नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज आपण पाहणार आहोत मोठ्यांपासून लहानांना सुद्धा आवडेल अशा पद्धतीचा पौष्टिक असा नाश्ता. तो म्हणजे मूग डाळीची इडली आणि त्याचबरोबर मूग डाळीचं सँडविच. जितकं खायला चांगलं आहे ना, तितकं बनवायला सुद्धा सोपं आहे. तुम्ही मुलांना सकाळच्या वेळी डब्यातही देऊ शकता किंवा खायलाही. तर चला, जास्त काही न बोलता पटकन रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर काय करायचं, एक वाटी घ्यायची मुगाची डाळ, स्वच्छ धुवायची आणि त्याला भिजवून ठेवायचं अगदी 4 किंवा 5 तास. 4-5 तास झाले की अशा पद्धतीने मी भिजवून ठेवली होती. हाताने आज जर ती तुटते म्हणजे ही डाळ व्यवस्थित भिजली गेली. जरी तुम्ही भिजली गेलेली पाहिली नाही तरी आपली ही डाळ 4 तासात किंवा 5 तासात व्यवस्थित भिजली जाते. पाणी सगळं काढून घ्यायचं आणि नंतर काढल्यानंतर आपण ही डाळ मिक्सरच्या भांड्यात टाकायची. इथे पाण्याचा वापर आपण करायचा नाही, कारण का इथे आपण घालणार आहोत. इथे छोटीशी वाटी अगदी याच्यामध्ये घालायचे दही. दही अगदी फ्रेश घ्या आणि वाटून घ्या. तुम्ही इथे पाववाटी घालायचं दही आणि वाटायचं आणि सगळं मिश्रण एका भांड्यात घालायचं. आता हे मिश्रण काढल्यानंतर याच्यामध्ये घालायचं आपल्याला चवीपुरतं थोडंसं मीठ घालायचंय. त्याचबरोबर इथे तुमच्याकडे बारीक रवा असेल तर उत्तमच आहे, नसेल तर जाडा रवाही चालेल. 2 मोठे चमचे घालायचे आणि त्याचबरोबर थोडीशी पिठी साखर घालायची आणि हे सगळं आपण मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. अगदी चांगलं व्यवस्थित ना, अगदी 5 मिनिटं त्याला चांगलं फेटून घ्या. म्हणजे त्याच्यामध्ये तो रवाही असतो ना, तो चांगला फुललाही जाईल आणि हे मिश्रणही चांगलं होईल. आता अशा पद्धतीने सगळं आपण फेटल्यानंतर ह्याला तुम्हाला 10 मिनिटं किंवा 15 मिनिटं इतका वेळ द्यावाच लागेल. ह्याला आपण झाकून बाजूला ठेवूया. आता दुसरी तयारी म्हणजे कुठलाही तुम्ही तुमच्याकडे जे काही असेल साचा. तुम्ही मोठी इडली बनवू शकता, पण जे छोटी छोटी इडली बनवली ना तर मुलांना खूप आवडेल. तुम्ही डब्यामध्ये द्यायला अगदी उत्तम होतं. मोठ्या इडल्या अगदी खायला त्यांना आवडणार नाही, अशा पद्धतीचे छान लागतील. तर इथे मी छोट्या इडलीचा साचा घेतलाय. त्याला अशा पद्धतीने सगळं तेल लावून घ्यायचं. तेल लावल्यामुळे इडली व्यवस्थित आपली जेव्हा आपण वाफून घेतो तेव्हा ती व्यवस्थित निघते. जर तुमच्याकडे हा साचा नसेल तर तुम्ही काय कराल ते तुम्हाला सांगते. स्टीमर घ्यायचं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये पाणी उकळायला ठेवायचं 1.5 ग्लास. त्याच्यामध्ये लिंबाची साल टाकायची म्हणजे आपलं स्टीमर काळं पडत नाही. ही टिप्स नक्की लक्षात ठेवा. त्याच्यावरती चाळण ठेवायची. चाळण ठेवल्यानंतर अगोदर तुम्ही तेल लावून घ्या चाळणीला किंवा नंतर तेल लावू शकता. वरून चांगलं तेल लावायचं. तेल लावल्यानंतर त्या मिश्रणाने एक एक चमचा असं थोडं थोडंसं त्याच्यावरती मिश्रण घालायचे. हे गोळे टाकायचे. जराशी जागाच ठेवायची का ते फुलते इडली. तुम्ही असंही करू शकता, तरी तुमची इडली छोटी छोटीशी इडली या पद्धतीने बनू शकते. तर आता मी चाळण काढून स्टीमर मी गॅसवर ठेवलंय कारण का पाणी उकळलं पाहिजे. तर इथे बघा आपल्या ह्या मिश्रणाला मी 15 मिनिटे ठेवलं होतं. चांगलं व्यवस्थित मिश्रण छान झालेलं आहे. आता काय करायचं, ह्याच्यामध्ये तुमच्याकडे बेकिंग सोडा असेल तर बेकिंग सोडा किंवा इनो. इथे मी 1 चमचा इनो टाकलाय, पूर्ण टाकलेला नाहीये कारण मिश्रण कमी आहे. जरासं पाणी टाकायचं, त्याच्यामुळे तो ॲक्टिवेट होतो आणि नंतर ह्याला आपण मिक्स करून घ्यायचं. आता हे सगळं मिश्रण आपण मिक्स झालं, व्यवस्थित फेटून घ्या. अगदी चांगला तो इनो त्याच्यामध्ये मिक्स झाला पाहिजे. आणि इनो टाकण्या अगोदर स्टीमर आणि इडलीचा साचा हा मात्र कधी अगोदर तयार करायचा. आता ह्या इडली साचा आपण सगळी अशा पद्धतीने इडलीचे जे मिश्रण आहे ते सगळं टाकायचं. मात्र टाकताना हे लक्षात ठेवा की पूर्ण भरू नका, थोडं थोडंसं भरायचं आहे का ती इडली नंतर वाफवल्यानंतर चांगली फुलली जाते. तर बघा आपला चांगलं अगदी सगळं आपण रेडी केलंय. पाणी चांगलं स्टीमरचं उकळलंय. उकळल्यानंतरच इडलीचा साचा ठेवायचा, त्याच्या अगोदर ठेवायचा नाही, नाहीतर इडली आपली बरोबर वाफवली जात नाही. आता त्याला 10 मिनिटं वेळ द्या, नाही तर 8 मिनिटात सुद्धा होतो. पाहिजे 8 मिनिटानंतर. आता इथे थोडंसं मिश्रण होतं तर मी अर्धं मिश्रण बाजूला ठेवलं होतं. त्यात एक छोटासा कांदा टाकायचा. अगदी 2 चमचे कांदा म्हणायला हरकत नाही, बारीक चिरलेला. 1 चमचा टाकायचं. मक्याचे दाणे थोडेसे वाफवलेले, हिरवी मिरची टाकायची. सिमला मिरची कापलेली थोडीशी 1 चमचा आणि 1 चमचा गाजर. सगळं घातल्यानंतर आपण अगोदर इनोही टाकलेलं आहे आणि मीठही टाकलेलं आहे. आता अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तुम्ही असंही करू शकता किंवा तुम्ही हे मिश्रण आहे ना, इनो टाकण्या अगोदर तुम्ही वेगळं काढून ठेवू शकता. जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही अगोदरही काढून ठेवू शकता. त्यानंतर बघा इथे मी अशा पद्धतीचं सँडविच मेकर घेतलंय. सँडविच मेकर घेतल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं बटर लावायचं. जर नसेल तर तुम्ही इडली करून खाऊ शकता. त्याच्यामध्ये भाज्या घालून तुम्ही वाफवून इडली खाऊ शकता. आता अशा पद्धतीने बटर लावायचा. व्यवस्थित दोन्ही बाजूनी बटर लावा. बटरनी सँडविच आणखी छान लागतं. नंतर हे मिश्रण सगळं व्यवस्थित रित्या अगदी चांगलं त्या
सँडविच मेकरमध्ये भरून टाकायचं. आणि भाज्या घातल्यामुळे हे जे सँडविच आहे ना ते आणखीन छान लागतं. अशा पद्धतीने केल्यानंतर अगदी त्याला आपण झाकण लावून, आता काहीच करायचं नाही आपल्याला, पूर्णपणे भरून घ्या, झाकण लावायचं, बंद करायचं, त्याला लॉक सिस्टम तर दिलेलाच असतो तो लावायचा आणि गॅसवरती मग एकदम अगदी मंद करायची गॅस आणि त्याच्यावरती आपण अशा पद्धतीने ठेवायचं. अगदी 2-3 मिनिटामध्येच आपलं ते अगदी चांगलं व्यवस्थित सँडविच रेडी होतं. अगोदर खालून चांगलं होऊ द्या, ते वरती व्यवस्थित होतं आणि बघा वरती अगदी थोडंसं झालेलं आहे, अजून पूर्णपणे झालेलं नाही आहे, खालून झालेलं आहे. ह्याला उलट करायचं. उलट केल्यानंतर दोन्ही बाजूनी अशाच पद्धतीने अगदी 5 मिनिटातच ना हे रेडी होतं. तर बघा अगदी मस्त सँडविच झालेलं आहे. त्याला आपण काढून घेऊया. आणि तिथे आपण जी इडली ठेवली होती ना, त्याला मी 10 मिनिटं न ठेवता 8च मिनिटं ठेवलं होतं. का ती छोटी छोटी इडली होती म्हणून. तर व्यवस्थित ती इडली झालेली आहे. तुम्ही काय करा, जर तुम्हाला कळलं नाही तर अगोदर तुम्ही टूथपिक घ्या किंवा एखादा काट्याचा चमचा बघायचं तर व्यवस्थित निघतोय म्हणजे ती इडली व्यवस्थित झाली. जर झाली नसेल तर पुन्हा ठेवू शकता अगदी 2 मिनिटं. नंतर इडलीचं मी सगळं काढल्यानंतर त्याला थंड करून आपण इडली काढायची. बघा व्यवस्थित इडली निघते आणि तेल लावल्यामुळे ती आपली चांगली छान अशी निघते आणि दिसायला ती सुरेख दिसते. म्हणून मी अशा पद्धतीची छोटी छोटी इडली केलेली आहे. इडली रेडी आहे आणि या ठिकाणी आपण जे सँडविच केलं होतं बघा, काय मस्त असं सँडविचही रेडी झालं आहे. तुम्ही कोणत्याही पद्धतीने खाऊ शकता. जर तुमच्याकडे सँडविच मेकर असेल तर सँडविच नक्की बनवा. मात्र तुम्ही असंच करा की जेव्हा तुम्ही ते मिश्रण घ्याल ना, तर इनो तेव्हा न टाकता अगोदर अर्धं मिश्रण बाजूला ठेवून त्याच्यामध्ये इनो टाकून तुम्ही करू शकता आणि अर्धं मिश्रणामध्ये नंतर टाकायचं. इथे त्या इडलीला मी अगदी फोडणी दिलेली आहे. त्याच्यामुळे आणखीन एक चव वाढवण्यासाठी पॅनमध्ये थोडंसं तेल टाकायचं, राई टाकायचं, हिरव्या मिरच्या, जराशी हळद, लाल तिखट टाकायचं. तुमच्याकडे कोणताही एखादा पावभाजीचा मसाला, सांबार मसाला काही असेल तोही टाकू शकता आणि नंतर किंवा फूड मसालाही असतो तोही चालता तरी चालेल. मिक्स करायचं आणि ही इडली त्याच्यामध्ये टाकायची. जर फोडणी देऊन तुम्हाला खायचं नसेल तर तुम्ही नुसतं जरी काढली इडली चटणीबरोबर तरीसुद्धा छान लागते. आता इथे मी सगळं अगदी इडली याच्यामध्ये टाकून त्याला व्यवस्थितरित्या मिक्स करून घेतलं. तर झाली आपली इडली, फोडणीची इडली मस्त अशी रेडी झालेली आहे. आता ही इडली तुम्ही मुलांना द्या बघा ना, किती त्यांना आवडेल. अगदी डब्यामध्ये तुम्ही घालून त्यांना चटणीबरोबर द्या किंवा सॉस, नुसता सॉस द्या तरी आवडीने खातील आणि ती सुद्धा पौष्टिक अशी आहे आपली इडली. आता ही इडली रेडी झाली आहे. त्याला आपण आता काढून घेऊ. थोडीशी कोथिंबीर घातली होती म्हणून पुन्हा मी त्याला मिक्स केलंय. जास्त त्याला अगदी 2-3 मिनिटं त्याला अगदी परतत राहायचं नाही. फक्त 2-3 सेकंड. इडली मी सगळी ते काढून घेतली आणि जे सँडविच आहे ना ते सुद्धा मी काढलेले आहे. बघा अगदी काय मस्त सँडविच झालं आहे. त्यालाही मी तुम्हाला कापून दाखवते. कापताना व्यवस्थित कापलं जातं, चांगलं फुललंही जातं. फुलल्यानंतर ते अगदी सँडविचही छान लागतं. तुम्ही कोणत्याही पद्धतीने करून बघू शकता. आता तुम्हाला मी इडली तोडूनही दाखवते बघा. तोडतानाच कळेल की ती आतमध्ये किती छान फुलली आहे. हो की नाही? म्हणजे बघा काय मस्त इडली झालेली आहे आणि ती सुद्धा पौष्टिक आहे. अशा पद्धतीची इडली तुम्ही नक्की करून बघा. अगदी परफेक्ट बनणार आहे. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करायचे, प्रत्येकांकडे शेअर करायचे, शॉर्ट व्हिडिओ पाहायला विसरायचं नाहीये आणि पुन्हा भेटायचे आपण एका छानशा रेसिपी बरोबर.